नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण नवीन जाहिरात सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो. तो आहे मृदा व जलसंधारण विभागाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 670 पदासाठीची 2023 साठीची छत्रपती संभाजीनगर विभागाची जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब या पदासाठीची जाहिरात जी आहे 2023 ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज करायला सुरुवात होणार आहे 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 पर्यंत. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची वेळ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र जे आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी येतील. परीक्षा भरतीमध्ये काही बदल करण्याचे ज्या सर्व अधिकार असतील तर ते देण्यात आलेले आहे. त्यानंतर पदसंख्या जी आहे ती आहे 670. जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब राजपत्रित या पदासाठीची भरती आहे. वेतन श्रेणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. मग कॅटेगरी वाईज त्या जागांची विभागणी करून देण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विभुक्त जाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास प्रवर्ग आहे, इतर मागास प्रवर्ग आहे, EWS आहे, खुला, असे टोटल कॅटेगरीनुसार त्यांचं विभागणी करून देण्यात आलेली आहे. तर दिव्यांगासाठीचे जे आरक्षित पदे आहेत तर त्याच्या संदर्भातली डिटेल देण्यात आलेली आहे. टोटल जे पदे आहेत आरक्षित ते 27 आरक्षित पदांसंदर्भात देण्यात आलेले आहे. मग कुठल्या याच्यामधून तो प्रकार आहे दिव्यांगाचा त्याच्यामध्ये. त्यानंतर पदसंख्या व आरक्षणासंदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत त्या देण्यात आल्या आहेत. मग तुम्ही महिला असाल, नॉन क्रिमिलियर, क्रिमिलियर, नंतर दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक किंवा EWS, तसेच तुम्ही प्रकल्पग्रस्त असाल तर त्यांच्यासाठीचं आरक्षण आहे. त्यानंतर खेळाडूसाठीचं आरक्षण आहे. मग खेळाडूसाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत तर त्याच्या संदर्भातलं. त्यानंतर दिव्यांगाचं आरक्षण आहे, महिला आरक्षण आहे, अनाथासाठीचं स्पेशल आरक्षण जे आहे तर त्याच्या संदर्भात देण्यात आलेले आहे. पात्रता जी आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी 19 ते 38 वयोमर्यादा आहे. मागास असाल तर 19 ते 43 आहे. दिव्यांग 19 ते 45. खेळाडू प्रवीण असेल तरी पण 19 ते 43. अनाथ असेल तर 19 ते 43 वर्ष वयापर्यंत तुम्हाला अर्ज करताना. शैक्षणिक पात्रता जी आहे जलसंधारण अधिकारी गट ब राजपत्रित या पदासाठी उमेदवाराने शासन मान्यते असलेल्या 3 वर्ष कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा पदवी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली अर्हता धारण केलेली असणं आवश्यक आहे. आणि हे जे तुमचं शैक्षणिक पात्रता आहे त्याच्या आधीची म्हणजे 21 सप्टेंबर 2023चं जे सेवा प्रवेश नियम आहे त्याच्यानुसार आहे. समकक्षता जी आहे तर ती देण्यात आली. अर्हता प्राप्त करण्याचा दिनांक देण्यात आला आहे. परीक्षेचे स्वरूप, निवडीची पद्धती, कार्यपद्धती जी आहे, अनुषंगाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते संपूर्ण डिटेलमध्ये मग तुम्हाला कशी असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेतली जाणार आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. किमान तुम्हाला 45% गुण मिळवणं आवश्यक असणार आहे. मग हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आले. त्यानंतर संगणक आधारित कम्प्युटर बेस्ड एक्झाम जी आहे तर ती कशी असणार आहे त्याच्या संदर्भात. तर मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10, सामान्यांचे 10, बुद्धिमापन चाचणीचे 10 आणि तांत्रिक घटकावर 60 असे एकूण प्रश्न असणार आहेत. टोटल प्रश्न त्याचे गुण 100 प्रश्न, 200 गुणासाठी 2 तासाचा कालावधी असेल एक्झामचा. त्यामध्ये मग संपूर्ण नॉर्मलायझेशन पद्धती होणार आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000, मागास असाल, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग असेल तर 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. निवडीची कालमर्यादा जी आहे ती देण्यात आली. अर्ज करण्याची पद्धत जी आहे तर ती कशी आहे ते स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तुम्हाला जर काय शंका आली फॉर्म भरताना तर तुम्हाला इथं दूरध्वनी क्रमांक हेल्पलाईन डेस्कला देण्यात आला, तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता. तर ही संपूर्ण जाहिरातीचं PDF जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या आणि तिथून हे PDF तुम्ही वाचू शकता. अर्ज करण्यासाठी लागणारे संपूर्ण डॉक्युमेंटची यादी जी आहे ती पण याच्यामध्ये देण्यात आलेले. तर ही आहे मृदा व जलसंधारण विभागाची 670 पदासाठीची आलेली जी जाहिरात आहे त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. अशाच प्रकारची माहिती पूर्ण जाहिरातीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते. ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त उमेदवारापर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुमची जर शैक्षणिक पात्रता याच्यासाठी बसत असाल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की अर्ज करायला हरकत नाही. ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला आवडली असेल लाईक करून जायला विसरू नका. आणि याच्यासाठीचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे.